शेळी बकर गाडीला एक जुगाड करून दोन्ही बाजूने आपलं बारदान बांधून अशा प्रकारे झोळी करून बाजारात नेण्याची वाहतूक करतात। अतिशय छान असा जुगाड आहे या चाचाचा। कुठून आले तुम्ही? देवळाली प्रवरा। चालू गाडीमध्ये हालचाल करत नाही कधी? अरे बापरे, खूप मोठी शेळी आली त्यात। बोकड आहे का? वाहतुकीला एक्स्ट्रा पैसे देण्यापेक्षा अतिशय छान जुगाड असा हे व्यापारी लोक करतात। थांब बरं बाबा, हे दावर रिकामं झालं बघ। किती बकर बसते रे दादा? एका बाजून 5-6 आणि दुसऱ्या बाजूने मग 10 बकर आणतो मोटरसायकलीवरती। अरे वा, नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आज बुधवार, आज आहे 13 ऑगस्ट आणि आज लोणीच्या बाजारामध्ये आपण आलेलो आहोत। मित्रांनो, बाजारामध्ये शेळ्या आणि मेंढ्यांची आपण प्रॉपरली किंमत जाणून घेणार आहोत। या लोणी बाजारामध्ये मला एक प्रकर्षाने जाणवलं की शेळी बाजारामध्ये जास्त करून शेतकरी दिसतच नाही, सगळं व्यापारी वर्ग दिसतोय। या ठिकाणी गाभण शेळ्या, भाकड शेळ्या, पाठऱ्या, बोकडे भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपल्याला जनावरे पाहायला मिळतात। चला तर जाणून घेऊया आपण बाजारात किमती। कसे घेतले माऊली? 8.5 ना। पाठ बोकडे काय हा मिक्स आहे का सगळे? ओके ओके, सगळ्या गावरानच दिसतात। नमस्कार माऊली। नमस्कार। कुठले तुम्ही? आम्ही पाथर्डी। या लोणी बाजारामध्ये बकर घ्यायला आले होते। किती बकर घेतले? 6 घेतले। 6 घेतले, अजून घ्यायचे? घ्यायचेत ना। किती महिन्याचे ते? 6 महिन्याचे, काही 7 महिने। याच्यापेक्षा छोट्याला घ्यायला पाहिजे का या मापाचे? आम्ही कुर्बानीसाठी सांभाळतो। कुर्बानीसाठी म्हणजे मग जास्त दिवस सांभाळायला लागतात। हे केवढ्याला बसले ते? 8,000 घेतले 3 आणि 11,500 3 घेतले। म्हणजे वयानुसार किमती ठरल्यात। मोठाले ते 8,000चे आणि बाकीचे 6,500चे। अजून बाकी घ्यायचे ना अजून। आता घरी किती? घरी 50 आहेत पहिले। हो का? म्हणजे दरवर्षी कुर्बानीला विकता का? 100, 110, 111 पर्यंत सांभाळतो। 110, 111, 100 बकर कुर्बानीसाठी सांभाळता। ओके ओके ओके। कोणत्या जातीचा आहे बकरी? गावरान आहे। किती महिन्याचा आहे? 1 वर्षाचा आहे का? काय किंमत सांगितली? किती? 18? आतापर्यंत केवढ्या मागितलाय? 15-14 हजारापर्यंत। ओके ओके। तोतापुरी जातीचे या शेळ्या आहेत। तोतापुरी म्हणजे हे पोपट जो असतो ना, पोपटाच्या पुढच्या चोचीवणी त्यांचं नाक असतं, अशी तोतापुरी। या सगळ्या पाठरे आहेत। यांची किंमत 12-12 हजार रुपये प्रत्येकी नग अशी त्यांनी सांगितलेली। किती महिन्याचे असतील? 3.5-4 महिन्याची बोकड आहेत का? हा का? काय किंमत सांगितली? सांगा 5,500 रुपये किंमत आहे। 5,500 रुपये। 2-2.5 महिने सांभाळायचे बकरे। 2-2.5 महिने पैसे डबल बोकडे तारा खाणे बोकडे।
या बाजारात किमती वाढल्या का मागच्या बाजारापेक्षा? हो. कशामुळे असं झालं? ग्राउंड मध्ये माल कमी होतो त्यामुळे किंमत वाढलेली आहे माल. हा का? क्वालिटी मालला पैसे लागतात. तुझा मोबाईल नंबर सांग की. माझं नाव सागर प्रकाश आल्हाट. मोबाईल नंबर 8805 हा. 81 55 85. हो का? किती आणलेले सगळे आज? हे सगळे 25 जागा आणलेली बघा 10-12 आहेत. इकडे 15 बोकडी. ओके ओके ही पुढे गेली. कशी दिली पाटील? 29,000ला दिले दोन दोन दिलेत का 29,000ला? ओके ओके ओके. गावरान शेळ्या आहेत ना? गावरामधले. सर्व बाजारामध्ये फिरून या मित्राने या शेळ्या जमा केल्या आहेत आणि त्याच्या दावणीला बांधल्यात. त्याने कशी खरेदी केली आणि कशा किमतीने घेतली, चला तर त्याला विचारून जाणून घेऊया आपण. दादा किती घेतले रे सगळ्या? 14. काय काय किमतीचे? 10-200 10-200 सगळं एक लोट का? 1 लाख आणि गाभण आहे का पारठ आहे खाटे आहे काय? सगळं मिक्स आहे काय? खाटे खाट्या का? तू कुठला आहे दादा? बिजापूर. विजापूरवरून इथे येतात का? हा. सगळा किती आहे? 10,200 खरेदी का? गावरान शेळीनी? गावरान आहे ना? हिला हे 2 बकरे आहे ना? दाखव बरं. काय पाठबोकड आहे का? दोन्ही पण पाठी का? कुठले तू? केवढ्याला बसली? 12,000ला ना? 2 बकरांच आहेत ना? किती दिवस झाले ही व्याली? 4 दिवस. हा का? चला तर मित्रांनो, शेळ्या झाल्या. आता मेंढ्यांची आणि मेंढ्यांच्या पिल्लांची किमती जाणून घेऊयात. हा नर किती महिन्याचा आहे? दीड वर्षाचा आहे का? याची काय किंमत सांगितली? 25,000 रुपये. 1.5 वर्षाचा मेंढा आहे, अतिशय परिपूर्ण झालेला. पण यो माझ्या मध्ये ब्लड लाईन म्हणजे लागवडीला चालेल ना? चांगला लागवड. 1.5 वर्षाचा मेंढा आहे, 4 दाती. हा, आणि लागवडीसाठी एकदम उत्तम आहे ना? नाही नको काय गरज नाही. ओके ओके. बाकी या मेंढ्या का मिक्स आहे का? मेंढ्या आणि त्यांच्यात नर पण आहेत. हा ना? या मेंढ्यांची काय किंमत सांगितली? 17,000. किती वय काय असेल त्यांचं? 1.5 वर्षाच्या मेंढ्या आहे का त्या पण? 1.5-2 वर्षाच्या. 17,000 रुपये किंमत सांगितली. कुठले आहेत तुम्ही? धुळ्यावरून आले का इथं? अरे असं तेवढे घेऊन टाकू आपण. सांगायचं फक्त आहे आमच्या. नाही चारा खाला तर पैसे परत. नाही चारा खाल्ला तर आपण पैसे परत देऊ. नाही चारा खाला तर पैसे परत. नमस्कार माऊली. नमस्कार. बोला ना. किती आणले चित्रबाज? आता हे 70 आहे सगळे. सगळे 70 आहे का? तुमचं नाव सांगा. शिवाजी मारुती गायकवाड. मोबाईल नंबर? 92 60 26 79 10. हा का? काय वय या बकरांचं? हे 3 महिन्याच्या पुढलेच. 2.5-3 महिन्याचे का? हा, चारा खा 100%. 100%. काय किंमत सांगितली? हे सांगायला 5,000 रुपये. 5,000 रुपये नग. तडजोड तडजोड होईल ना? होईल ना? हो प्रत्येक बाजारात असतं ना? हो, प्रत्येक बाजार. सांगितलेल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे. चालेल, काहीच हरकत नाही. ओके ओके. दीड 2 महिन्याचे हे सगळे नर आहेत आणि आत्ताच चारा उचलायला लागले असतील शक्यतो. चला तर जाणून घेऊया आपण या मालकाकडून यांची किंमत. दादा किती आणले सगळे? 20 आहे का? चारा खायला सुरुवात झाली असेल आता? किती महिन्याचे ते? 2 महिन्याचे. काय किंमत सांगितली? 4,500 का एकाची? चारा खात असतील नक्कीच. ओके ओके. दादा किती आणले रे बारकाले? 10 आणले होते, आता 7 राहिले, 3 विकले. 10 आणले होते, 3 विकलेत का? 7 बाकी आहे का? किती महिन्याचे आहे ते? 2.5-3 महिन्याचे. 2.5-3 महिन्याचे. चारा खातात का? चारा खाते.
100% चारा खातात. छोटाले वाटतं रे. 100% नाही चारा खाते कोकरे. हा ना. काय किंमत सांगितली? पावणे 4 ना सांगितली. पावणे 3.5 देऊन टाकायची. 3.5 देऊन टाकायचे का? तुझा मोबाईल नंबर सांग. 80 34 26 57. ओके 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 ओके. ए दादा कसे दिले बकरं? 4300. काय वय असेल यांचं? 1.5 ते 2 महिने. 1.5-2 महिन्याचे का? चारा खातात. 4000 कसे दिले? 4300. 4300 ना. दर बाजारी असतो ना तिथं. तुझा मोबाईल नंबर सांग. 750 750 हा 83 81. हो का? कुणी यांनी घेतले काही? पाटील कुठले हो तुम्ही? शिर्डी श्रीरामपूर तालुका शिर्डीचे का? श्रीरामपूर हिरडी. किती घेतले हे बकरं? 10 काय किमतीने घेतले? ते 4-300. 4-3 परवडले का? मग आता काय करता इथून जाऊन मोठाली करायची आता हा ना. किती महिने सांभाळणार? 2-4 महिने. 2 3 4 3 3.5 महिने सांभाळायचे. ओके ओके. कुठं रे? त्याला धरा बरं का, जाईल तो. नमस्कार पाटील. कुठले तुम्ही? हा ना. किती आणलेत बकरे? 7 बकरे आणलेत का? किती महिन्याचे आहेत? 2-2.5 महिन्याचे का? चारा खातेत ना? काय किंमत सांगितली याची? हा 7,000 रुपये प्रति नग. नर माद्या किती? 3 नर आणि 4 माद्या आहे का? 7,000 रुपये प्रति नग. काय कमी जास्त? कमी जास्त होईल. ओके ओके ओके. दादा कुठले रे कोकरं? रावरी कारखाना. किती आणलेत? 15. तुझं नाव? विक्रम बाबूराव रामबोरे. मोबाईल नंबर? 89 99 27 09 26. 26 का? आमचे मोठे शेठ. किती महिन्याचे म्हणलं हे? 2 महिन्याचे. काय किमती सांगितल्या यांच्या? सांगितले 6,500. 6,500 रुपये. ओके ओके. 3-3 महिन्याचे 3 महिन्याचे कोकर आहेत. 2.5-3 महिन्याचे कोकरे आहेत. सगळे चारा खाणारे कोकरे. सगळे चारा खाणार आहे का? काय किती महिन्याचे आहेत? 3 महिन्याचे धरून चालायचे. हा का? हो. काय किंमत सांगितली यांची? सांगायला आपण 4.5 ने सांगतो. 4,000 रुपये देऊन 4.5 सांगितले, 4 न देतोय. 4,000 रुपये देऊन टाकू. प्रत्येक बाजारात मिळतात कोकरे. बाजारी मोबाईल नंबर सांग. 77 41 06 27 39. ओके ओके. दुसरा नंबर सांग. 83 79 83 08 58. दादा किती महिन्याचे आहेत बकरे? 2.5 महिन्याचे कोकरे. 2.5 महिन्याचे बकरे आहे का? 3 चारा खातात ना? हा सारा खाणार कोकरे सारे. इकडं तिकडं पळा देऊ ना. जाळ्यांमध्ये पॅक केली काय? दादा कुठले रे कोकरं? गोडेगावचे दादा. गोडेगाव. किती आणलेत? 70 70 म्हणजे विकलेत बाकीचे. बाकीचे विकलेत काही राहिले. यांचं वय काय म्हटलं? 2-2.5 महिन्याचे आहेत. 2-2.5 महिन्याचे चारा खातेत. काय किंमत सांगितली? त्यांना सांगा 4.5 नाही आहेत. 36 37 देतो आम्ही. 36 37 नाही. 3,500 दिलेत काय? हे 3,500 दिलेत. 36 दिलेत ते. 3600 दिलेत का? 9 कोकरे दिलेत. ओके ओके. कायम असत तुझ्याकडे कोकरं? कंटिन्यू. तुझा मोबाईल नंबर सांग बरं. 84 32 84 32 33 33. 78 25. ओके ओके ओके. शेतकरी मित्रांनो, बकरं खरेदी करताना खात्री करूनच घेत चला, जेणेकरून घरी जाऊन ते चारा खातील आणि पुढे तोटा होणार नाही. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला आपोआपच मिळून जाते. धन्यवाद.